संजय राठोड यांच्या अपघातग्रस्त गाडीचे फोटो मी आता पाहिले टीव्हीवर. ती गाडी उचलून नेत होते आणि ती सगळा पुढल्या भागाचा चेंदामेंदा झाला होता आणि त्याच्यामध्ये त्यांचा एक बॉडीगार्ड होता, तो जखमी झाला आणि असं बचावले 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 संजय राठोड बचावले. मंत्री येते आजच काहीतरी त्यांचा एक मेळावा पण होता, काल होता का आज आहे रे, आज आहे मला वाटतं, तो आज आहे बहुतेक. तर त्याला खूप हे सगळे मंत्री बिंत्री येणार आहेत वगैरे वगैरे आणि त्याच कामासाठी ते जात होते. त्यांच्या याला अपघात झाला. माझ्या मनात वेगळा विचार येतो राव. माझं मन विचित्र आहे, नेहमी वेगळ्याच पद्धतीने प्रत्येक गोष्टीचा विचार करतो. या संजय राठोडांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागला होता, आठवतोय तुम्हाला? का द्यावा लागला होता? आणि ज्यावेळेला त्यांनी राजीनामा दिला त्यावेळेला आत्ता भाजपच्या ज्या महिला नेत्या आहेत त्याच त्यांच्यावर तुटून पडल्या होत्या, तेही आठवतं. मग ते इकडे आले, परत मंत्री झाले. ती जी मुलगी होती की जिचा मृत्यू संशयास्पद होता, जिला गर्भपात करावे लागले होते, जिचे शेकडो नव्हे हजारो मेसेजेस राठोडांच्या फोनमध्ये होते, तिच्या फोनमध्येही सापडले होते आणि संशयास्पद अवस्थेत तिचा मृत्यू झाला होता आणि ती हत्या आत्महत्या का काय अशा संशयात ते सगळं वातावरण होतं. त्याच्यावरून त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. ती मुलगी मेली ही तर फॅक्ट होती. मी नेहमी ज्या वेळेला माझे सामान्य मित्र, सामान्य या अर्थाने सामान्य किंवा गोरगरीब मित्र किंवा लोक पण, ते नेहमी असं एक प्रकारच्या वैफल्याने म्हणतात की आमचे तळतळाट यांना भोल्याशिवाय राहणार नाहीत, आमची बद्दुआ यांना लागल्याशिवाय राहणार नाही, यांचं असं काहीतरी होईल की या पापाचं प्रायश्चित्त निदान नियती देईल. आम्हाला नाही देता येते, आम्ही असमर्थ आहोत, हतबल आहोत, आमच्याकडे ताकद नाही, शक्ती नाही, आम्ही त्यांना प्रतिकार करू शकत नाही, प्रतिघात तर नाहीच नाही, त्यांचं वाटोळं करू शकत नाही जरी ते त्या लायकीचे असले तरी. आणि अशी हजारो माणसं आहेत आज देशामध्ये की ज्यांचं तुम्ही काही शस्प वाकडं करू शकत नाही. शस्पचा अर्थ जाऊन शोधा मराठी शब्दकोशामध्ये. माझ्याकडे संस्कृतचा MA असल्यामुळे तसे शब्द वापरतो, कारण दुसरे वापरले तर आक्षेपार्ह ठरतात. त्यांचं काही सुद्धा झष्प सुद्धा तुम्ही वाकडं करू शकत नाही. तुम्ही मनातल्या मनात जळतात. किती मोठी माणसं तुमच्यावर अन्याय करतात, अत्याचार करतात, शोषण करतात, लैंगिक शोषण करतात, आर्थिक पिळवणूक करतात. तुम्ही धगधगत्या त्यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये अक्षरशः कधी जळून जाता, कधी बेचिराख होता, कधी भाजून निघता, कधी पोळून निघता. तुम्हाला असं वाटतं की अरे हा माणूस माझा असा तीव्र तीव्र शाप, पूर्वी शाप कल्पना होती, आता शापविजी तळतळाट ही कल्पना आहे. सामान्य माणसं सुद्धा आता तुम्ही बघितलं ना, हे आंदोलनं वगैरे निघतात त्याच्यामध्ये आत्महत्या करतात माणसं. ती माणसं सुद्धा चिठ्ठीमध्ये कुठेतरी लिहितात अनेक वेळा की आमचा हा तळतळाट तुम्हाला बांधल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, माझी या संजय राठोड बचावले 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 यामधून मी एकच काढतो अर्थ की कुणाचाही तळतळाट कुणालाही बाधत नाही, कुणाची बद्दुआ कुणाला घातक परिणाम करत नाही. आपल्याला हे खोटं समाधान आहे की माझा तळतळाट त्याला बाधेल, माझी हाय त्याला लागेल. माझी आईचा या हाय आणि तळतळाट या गोष्टीवर फार विश्वास होता, कारण आमच्या बाबांना त्यांच्या खात्यामधले लोक खूप छळायचे. माझे बाबा एकदम स्वच्छ हाताचे असे अधिकारी होते आणि त्यामुळे ते स्वतः न खाऊंगा न खाणे दूंगा फार मोठ्या प्रमाणावर करायचे आणि सारख्या कंप्लेंट करायचे, जे खातील त्यांच्यावर पुरावे देऊन, उदाहरणं देऊन. त्यामुळे त्यांची कधी कधी तर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी बदली व्हायची. कधीच ते 3 वर्ष एका ठिकाणी राहिले नाहीत, कायम त्यांच्या बदल्या व्हायच्या, कारण जिथे जातील तिथे ते पर्दाफाश करायचे. आणि सोमनाथ सिन्नरकर या नावाने ते मराठामध्ये हे सगळे गौप्यस्फोट करायचे, त्यांचाच मित्र होता, त्याच्या नावाने करायचे आणि ती आतली माहिती असल्यामुळे दणका उडायचा. त्यावेळेला एक शामराव पेजे नावाचे कोणी मंत्री होते, मला वाटतं ते दारूबंदी मंत्री होते, आणि उंबरगावला त्यांचा एक कार्यक्रम होता उद्घाटनाचा.
तर त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशीच माझ्या वडिलांनी, ते एक्साईज इन्स्पेक्टर होते, त्यांनी जाऊन सगळी त्यांची दारूची बेकायदेशीर भट्ट्या तोडून टाकल्या होत्या आणि त्यांना अडचणीत आणलं होतं. आणि मराठाने त्याची हेडलाईन केली होती की दारूबंदी मंत्र्याला काय फुटलेली दारू सापडली, काहीतरी असं, पण त्यांचं बदनामी करणारं होतं काहीतरी. तर माझ्या वडिलांनी फार भोगलं. तर आई नेहमी बाबांना म्हणायची की काय हो, किती छळ करतात तुमचा आणि कशा करतात, सत्वनिष्ठ राहिल्याबद्दल, तत्वनिष्ठ राहिल्याबद्दल, चारित्र्य संपन्न राहिल्याबद्दल, भ्रष्ट न झाल्याबद्दल. तर त्यावेळेला बाबा म्हणायचे की तो बसलाय ना वरती, तो सगळं बघत असतो, तो न्याय करेल, यांना अशी अघोरी शिक्षा मिळेल, यांना आपला तळतळाट बांधल्याशिवाय राहणार नाही. पण मी पुढे बघितलं तर ते त्यांना त्रास देणारे अधिकारीही छान निवृत्त झाले, गावी फार्म हाऊस बांधले, बंगले बांधले, चांगली पोरं परदेशी पाठवली, तिजोरीत अमाप पैसा ठेवला, सगळे सुखात मस्त मजेत जगतायत. नेत्यांचंही तेच बघतो आपण. अरे नेत्यांना जर तळतळाट बांधायला लागले ना, तर रोज काहीतरी अपघात होतील, घातपात होतील, नाही तर काहीतरी होतील. इतके तळतळाट घेत असतात, पण कुणाचं काय वाकड होतं. किती पक्षांचे नेते मी पाहिलेले आहेत की लोकांचा असा तळतळाट घेतात, हाय घेतात, काही फरक पडत नाही त्यांच्या जीवनात. हे हाय तळतळाट काही कल्पना नाही. आणि संजय राठोडची बातमी ऐकल्यानंतर, तो लोळा असं ती तुटलेली गाडी पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर ती मुलगी जिने आत्महत्या केली किंवा काय झालं ती आली. तिने तळतळाट किती दिला असेल, किती हाय लागली असेल, काय झालं, अर्थ काय याचा. आपल्याला जे वाटतं की आपली हाय बाधेल, आपला तळतळाट बाधेल, असं काही होत नाही. याचाच पुरावा म्हणजे संजय राठोड सुखरूप. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.